नमस्कार मित्रांनो, आपले मास्टर क्लास 7 या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक असा प्रश्न घेऊन आलो आहोत, जो अनेकांच्या मनात सध्या घोळतो आहे, लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हफ्ता कधी येणार? मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची ही योजना लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे। दर महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात। हे पैसे काहींसाठी औषधासाठी, काहींसाठी घरखर्चासाठी, तर काहींसाठी छोट्या उद्योगासाठी वापरले जातात। पण जेव्हा हफ्ता वेळेवर येत नाही, तेव्हा अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो। कधी बँकेत जातात, हफ्ता आलेला नसतो, कधी मोबाईलवर बघतात, काही अपडेटच नाही। कधी येणार, म्हणजे किती वेळ लागणार, हे प्रश्न रोज विचारले जातात। महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा निधी वितरित केला जातो। काही महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींना 2 महिन्यांची रक्कम एकत्रितपणे देण्यात आलेली आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा निधी 8 मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं एकत्रित देण्यात आला होता। त्यानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता 7 मे दरम्यान देण्यात आला होता। आता मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवण्यात येते। या विभागाकडून आतापर्यंत या योजनेच्या 9 हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा झाली आहे। पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत 13,500 रुपये मिळाले आहेत। महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2,47,00,000 आहेत। लाडकी बहीण योजनेचे लाडकी बहीण योजना मागील अनेक महिन्याचे हप्ता हे शेवटच्या आठवड्यात जमा झाले आहेत। त्यामुळे या महिन्याचाही हप्ता येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो। मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत। त्यामुळे या काळात 1500 रुपये जमा होतील। जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर पुढच्या महिन्यात पैसे जमा केले जाऊ शकतात। लाडक्या बहिणींना जर या महिन्यात पैसे दिले नाहीत तर पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील। लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे। दरम्यान या योजनेत निकषांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना आता फटका बसणार आहे। या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या नावाने फसवणूक देखील होत आहे। त्यामुळे या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पडताळणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे। यातून या महिन्यात अनेक महिला बाद होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा महिला करत आहे। महिलांना 1500 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे। दरम्यान लवकरच हे पैसे मिळू शकतात। राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी स्वतः 3.37 कोटी रुपयांच्या फाईलवर सही केली आहे। दरम्यान याच पैशातून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील। मे महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नाहीत। त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। लाडकी बहीण योजनेत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मे आणि जून महिन्याचे 3000 रुपये महिलांच्या खात्यात एकत्र येतील असं बोललं जात आहे। मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। अधिकृत माहिती आल्यावरच तुम्ही विश्वास ठेवा। पुढच्या महिन्यात वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांना पैसे दिले जाऊ शकतात। मे महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवर जाऊ शकतो। जून महिन्यात महिलांच्या खात्यात एकत्रितपणे 3000 रुपये येण्याची शक्यता आहे। याआधी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत। मात्र या महिन्यात अजूनही पैसे आलेले नाहीत। त्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। मे आणि जूनचा हप्ता एकत्रित येणार की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती आलेली नाही। परंतु अजूनपर्यंत मेच्या हप्त्याबाबत घोषणा झालेली नाही। त्यावरून हा हप्ता पुढे जाण्याची शक्यता आहे। पुढच्या महिन्यात एकत्रितपणे की वेगवेगळ्या दिवशी मे आणि जूनचा हप्ता येणार याबाबतही माहिती समोर आलेली नाही। पुढच्या महिन्यात वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात। लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यावर अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं। मी 3.37 कोटी रुपयांच्या फाईलवर सही केली आहे। त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळण्याची आशा आहे। धन्यवाद।